कोण पाणी बळे शंकर्यावानी हा त्याच्या चेहऱ्यावर नाही नवलाई वर लग्नाला हरक्यात लई पुन्हा ठाऊक का कशा पायी वर लग्नाला हरक्यात लई बघायचं आईने पसंत करायची मग मुली चांगलं लगीन करायचं होतं. पहिलं आई बाप ठरवत होते. आता तसं नाही. आता वेगळा आहे. एवढा मोठा बायोडाटा काढायला लागतो. एवढा लांबडा. होय होय. त्याच्यावर सगळा इतिहास लिहिलेला असतो. सगळं आणि त्याच्या बरोबर फोटो पाठवायचा मोबाईल आणि मग लग्न करायचं. होय होय. पुरी बघायचा लावलाय पाटा प्रत्येकाला दिलाय बायोडाटा त्याशिवाय लगीनच होत नाही. प्रत्येकाला देऊन टाकायचा. त्याने आपला डझनभर बायोडाटा काढला आणि वय पाहुण्याला इष्ट मित्राला तुमच्या सारख्याला देऊन टाकला. आमच्या सारख्याला तुम्ही आता उद्यावर सूचिका म्हणून तुम्हालाच घेणार. बर बर देऊन टाकला आणि सकाळी बदला आणि संध्याकाळी याला ओळखतो. सकाळच्या बायोडाटा घेतला काय बघितले की नाही तर बघूया गाठ तर घेऊया म्हणून ह्यो आडवाला घ्या बायोडाटा घेतलेली आणि काय करायचं माहितीये का दुसऱ्या वाटून जायचं बोळात पड्या तो बी लय हुशार असतो. त्याच्या आडवा येतो म्हणतो बघा बघा एवढं कुठं जुळत हरक्यात लई पुन्हा ठाऊक का कशा पायी पुन्हा लग्नाला हरक्यात लई ठाऊक का कशा पायी पुन्हा लग्नाला हरक्यात लई पुन्हा ठाऊक का कशा पायी पुन्हा लग्नाला हरक्यात लई तुमच्या सारख्यानं काय करायचं माहितीये का घेतलाय बायोडाटा जाऊ दे की जमवून टाकू. होय होय त्याचं लगीन जमवलं माहिती कळत मला मला काय माहित नाही तुम्हाला विचार लग्न जमलं आणि साखरपुडा झाला 21,000चा मोबाईल दिला. साखरपुड्यात आता पद्धत आहे 21,000चा मोबाईल तुझ्याकडे पहिला आहे आता मुलीला दिलाय. होय नवरीला 21,000चा मोबाईल दिला. मग आता साखरपुडा झाल्यानंतर त्यानं त्या दिवशी काय करायचं माहितीये का त्या दिवशी पासून यानं नवला हात करून घ्यायचं टेरेसवर झोपायला जायचं. घरच्यांनी काय म्हणायचं माहितीये का पोरगा आमचा सुधारला आणि आज 9ला झोपायला आला रोज 12ला आणि 1ला येत होता. पण ह्यानं टेरेसवर जाऊन आणि काय करायचं माहितीये का आता रात्रात फोनवर बोलतोय वर लग्नाला हरक्यात लई पुन्हा ठाऊक का कशा पायी वर लग्नाला हरक्यात लई ठाऊक का कशा पायी वर लग्नाला हरक्यात लई पुन्हा ठाऊक का कशा पायी वर लग्नाला हरक्यात लई लग्नाची आली जवळ नवरदेवाचा जीव तळमळ लग्नाची जशी तारीख जवळ येत त्याला विचार पडला नवरदेवाचा जीव तळमळत होता. कशासाठी आता पहिलं काय लॉकडाऊन पडलं त्यात वराडे तिकडं नवरदेवाचं वराड तिसरीकडे होतं. होय होय लग्न सांगितलं इकडं असं होया तिकडं तिसरीकडे तसं काय होतंय का काय विचार पडला पूरच आला महापुरात नवरी पाड्याला नवरा आडायला होतो का काय त्याला काळजी लागली तसं काय होतंय का काय म्हणला म्हणून पण काय झालं माहिती आहे शेवटी पडल्या अक्षरला दोघांच्या डोई वर लग्नाला हरक्यात लई
कुणाचा उपका कशा पायी मोर गगनाला हरकत नाही कृपा मायापाची शिरावर हाई मोर गगनाला हरकत नाही